सकाळपासून मतमोजणी सुरू झाल्यापासून भारतीय जनता पार्टीला यश प्राप्त होतं आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही यावेळेस सांगितलं होतं की महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसेल आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगरची आम्ही निवडणूक लढलो। 10 वर्षात माननीय देवेंद्रजींनी या शहराला रस्त्याचा प्रश्न मिटवला, कचऱ्याचा प्रश्न मिटवला आणि पाण्याचाही प्रश्न आज मार्गी लावलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे आपलं शहर एक औद्योगिक, एक पर्यटक आणि एक एज्युकेशन हब आहे आणि या हिशोबाने या शहराचा विकास झाला पाहिजे। याकरता या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांचा आभारी आहे आणि मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली नक्कीच या शहराचा आम्ही विकास करू। केंद्रातही मान्य नरेंद्र मोदींचं सरकार आहे, राज्यातही मान्य देवेंद्रजींचं सरकार आहे आणि नक्कीच याकरता विकासाकरता आम्हाला कुठल्या प्रकारची कमी पडणार नाही। ठाकरे ब्रँड फेल झाले काय झालं बघा, तुम्ही ज्यांनी या शहरात दंगल घडवली अशा लोकांशी उबाटाच्या लोकांनी युती केलीपेक्षा त्यांना उमेदवार दिलं। ज्याने या शहरात दंगल घडवली अशा रशीद मामूशी युती केली। जनता वेडी नाही आहे, जनताला एक कळते की कोण कुठे काय ॲडजस्टमेंट करते। आज जिकडे MIMचे उमेदवार होते तिकडे उबाटाने उमेदवार दिले नाही आणि जिकडे उबाटाचा उमेदवार होता तिकडे MIMने उमेदवार दिले नाही। ही छुपी युती सर्व जनतेच्या लक्षात आली म्हणून जनतेने त्यांना धडा शिकवला। इकडे सांगण्यात आलं तर राजू दानवे जे ते त्यांना सुद्धा पराभव झाला, भारतीय जनता पार्टी सीट त्या ठिकाणी लागलेला आहे, म्हणजे स्वतः अंबादास दानवेची बंधूच पराभव झाले। नाही, मी सांगितलं ना, छुपी युती जी त्यांनी MIM बरोबर केली हे जनतेच्या लक्षात आलं आणि जनतेने आज उबाटा ग्रुपला हे धडा शिकवला आहे। राज्यातच एकंदरीत विजयानंतर तुमची काय प्रतिक्रिया? आम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतो आणि जे विकासाची कामं मागच्या 10-11 वर्षात या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि नक्कीच लोकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास आहे आणि तो विश्वास म्हणूनच जनतेने आज आम्हाला भरघोस मतदान करून आमचे सगळे उमेदवार निवडून दिले।